नमस्कार, मी वर्षा। आज मी दाखवणार आहे कोळंबी रस्सा, अगदी झटपट होणारा। प्रथम कोळंबी हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्याच्यातला काळा कलरचा जो धागा असतो तो काढून घ्यायचा आहे, नाही तर कडवट लागतं। हे मॅरिनेशन करून घ्यायचं आहे। मॅरिनेशन करता लाल तिखट, मीठ, हळद आणि लिंबाचा रस घालून अर्धा तास मॅरिनेशन करता ठेवायचं आहे। आता मसाले बघूया। प्रथम कांदा हा तेलात परतून घ्यायचा आहे। टोमॅटो, आलं, लसूण घालून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये सुकं खोबरं घालून घ्यायचं आहे, कोथिंबीर घालायची आहे आणि डाळ्या घालून छान परतून घ्यायचं आहे। आता हे सर्व थंड झाल्यानंतर याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता कढईमध्ये तेल घालून जी कोळंबी मॅरिनेशन करता ठेवली होती ती आपण आता थोडं फ्राय करून घेणार आहोत। हे फ्राय झाल्यावर हे काढून घ्यायचं आहे। आता याच तेलामध्ये वाटलेला जे मसाला आहे ते घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। सुके मसाले घालायचे आहेत। प्रथम मीठ घालून घ्यायचं आहे। लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। धनेपूड घालायची आहे। मालवणी मसाला घालून घ्यायचा आहे, याच्याने चव खूपच छान लागते। आता कोळंबी घालून हे थोडं परतून घ्यायचं आहे। याच्यामध्ये तुम्हाला रस्सा जेवढा पाहिजे त्यानुसार तुम्ही गरम पाणीचा वापर करू शकता। याच्यामध्ये गरम पाणीच घालून घ्यायचं आहे। आता 7 ते 8 मिनिटं झाकण लावून हे शिजवून द्यायचं आहे। तयार आहे कोळंबी रस्सा। कोथिंबीर घालून छान गार्निश करून घ्यायचं आहे। नक्की करून पहा। धन्यवाद।